मुकुंदनगर प्राणघातक हल्ला प्रकरणी फरार आरोपींना 24 तासात हैदराबादमधून एलसीबीने ठोकल्या बेड्या। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। अहिल्यानगरमधील मुकुंदनगर येथील दर्गा दायरा परिसरात लाईटचे काम करणाऱ्या धीरज राजपूत परदेशी याच्यावर लाकडी बल्ली आणि लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात तेलंगणामधील हैदराबाद येथून ताब्यात घेतले। दिनांक 7 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा सुगावा लावला। आरोपी छत्रपती संभाजीनगरहून रेल्वेने हैदराबादला पळून गेल्याचं समोर आलं। एलसीबीच्या पथकानं तातडीनं हैदराबाद गाठून तेथील कमिशनर टास्क फोर्सच्या मदतीनं 3 मुख्य आरोपींना आणि त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या 2 साथीदारांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेले आरोपी मुस्तकीम ख्वाजमिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद, सिराज इब्राहिम सय्यद। पळून जाण्यास मदत करणारे साथीदार ख्वाजामिया उर्फ अकराम याकूब सय्यद, वसीम रहीम सय्यद। सर्व 5ही आरोपींना पुढील कारवाईसाठी भिंगार कॅम्प पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।